यार खुल्लाबाद नगर अध्यक्ष में यहाँ इलेक्शन होने जा रहे हैं, आप भी उम्मीदवार हैं, तो जनता के बीच में क्या मुद्दों को लेकर जाएंगे और कौन कौन सी बड़ी समस्या है अगर आप नगर अध्यक्ष जीत कर आते हैं तो सबसे पहले उसका निवारण करने की कोशिश करें। खुल्लाबाद शहर के नगर पालिका इलेक्शन में हम नगर अध्यक्ष के लिए खड़े हैं। हम जो सुविधा जनता को लगती है उस सुविधा देने का काम करेंगे। रोड, आरोग्य, पानी, सब चीज़ों के लिए हम बाधित रहेंगे, उनके लिए, पब्लिक के लिए। सर, गांव में ऐसी कौन सी मोटी समस्या है जो अभी तक उसका निवारण हुआ नहीं और आप नगर अध्यक्ष बन जाते हैं तो सबसे पहले उसको प्राधान्य देंगे? पानी की समस्या सबसे बड़ी है। यहाँ पे पाइपलाइन बहुत पुरानी हो गई, कम से कम 25-35 साल पुरानी पाइपलाइन है। यहाँ पे पानी 3-4 दिन को आता है। पानी भरण में होने के बाद भी पानी होता है। सर, खुल्लाबाद में देखने में आता है कि यहाँ जो सीजरिंग का पेशेंट होता है, दूसरे भी बीमारियों का जो पेशेंट होता है, तो उसकी खुल्लाबाद में सुविधा नहीं है। वो तो संभाजीनगर, औरंगाबाद जाना पड़ता है या कन्नड़ जाना पड़ता है। क्या वजह है सर कि अभी तक यहाँ हॉस्पिटल का निर्माण नहीं हुआ? सर, हॉस्पिटल है मगर हाँ, यहाँ पे डॉक्टरी क्या बोलते हैं उसको, ये रहते नहीं। वो वजह से यहाँ पे थोड़ा सा कुछ हुआ क्या बस एम्बुलेंस सीधा औरंगाबाद, कन्नड़ या पुलंबरी ऐसा भागना पड़ता। सर, खुल्लाबाद तालुका एक सुफी संतांचा तालुका आहे। इथे भद्रमारुतीचं मंदिर आहे आणि गजर बख्श जुलै रहमतुल्लाह अलैची दर्गा पण आहे। पर्यटकांसाठी काय करणार सर तुम्ही अध्यक्ष झाल्यावर? पर्यटनासाठी ज्या सुविधा लागतात त्या सुविधा पुरवू आम्ही त्यांना। आणखीन काय काय समस्या आहे सर जे गावात की तुम्ही त्याचं निवारण करणार? गावाला एक बायपास पाहिजे। गावात रस्त्याच्या थोड्याशा समस्या आहेच अजून, आणि थोडेसे मोठे गावाचा मेन रोड आहे हा फार छोटा आहे, हा मोठा व्हायला पाहिजे। ड्रेनेज झालं पाहिजे। सर, जनतेला काय आवाहन करणार की तुम्ही नगर अध्यक्ष जे निवडणुकीमध्ये रिंगणात आहे तो जास्तीत जास्त तुमचं हक्काने मतदान करावं? आता याच्यामध्ये जवळजवळ 1235-40 घरं हे भाडेपट्टे याच्यामध्ये आहे। वक्फ बोर्ड म्हणतं आमचं आहे, फॉरेस्ट म्हणतं आमचं आहे, आणि वस्ती जवळजवळ 40 वर्षापासून ते लोक इथं राहतात। आणि त्यांना ते म्हणतात असं की त्यांना ते आता त्यांनी त्यांचा 14 पासून टॅक्स बंद केला। अगोदर त्यांनी 20 वर्ष टॅक्स घेतला, 20-25 वर्ष। सर, आपलं नाव आणि आपल्या पक्षाचं नाव सांगा। माझं नाव बाबासाहेब काशीनाथ बारगड आणि पक्षाचं नाव? पक्षाचं नाव शिंदे सेना, शिवसेना। धन्यवाद। आता चांगली माहिती दिलेली आहे आणि महाराष्ट्र शासनामध्ये आपले जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि आपले जे खुल्लाबाद तालुका आहे त्याला तुम्ही निधी आणणार आहे। काय काय सुविधा देणार आहे जनतेला अगर बारगड सर नगर अध्यक्ष झालं? पहिला तर मला जे कुकललाले बापूने जे सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात त्या पद्धतीने आम्हाला काम करण्याला आणि कुठल्याही निधी आणायला अडचण येणार नाही। आणि दुसरी गोष्ट, जो प्रभाग क्रमांक 1 आहे जिथं दरदरी बख्श ही दर्गा आहे, यात दरवर्षी उरूस हा वार्षिक सण असतो तिथला। तिथे 5 ते 8 दिवस इतका त्रास आहे म्हैसमाळवासियांना जाण्या येण्यासाठी। तो आम्ही बायपास आमच्या वार्डमधून स्पेशल करण्याचं हे करू। आणि जे वार्डमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की जागा आमची, वक्फ बोर्डचं म्हणणं आहे आमची आहे, ती आम्ही साधारणतः आमच्या वतीने जितकं होईल तितकं लोकांना घरकुल आणि जागा त्यांच्या टॅक्स, भाड्यापावत्या वगैरे सुरू करण्याचा प्रयत्न करू। काय नाव सर आपलं? उमेश बारगळ, आणि माझी उमेदवारीसाठी आई उभी आहे शारदाबाई दिवसन बारगळ। आणि जे बारगड साहेब नगर अध्यक्षसाठी उभे आहेत, जनतेला काय आवाहन करणार आणि कोणकोणती समस्या आहे जे सरांना थोडक्यात माहिती दिली, आपण पूर्ण माहिती द्या। मी किशोर कुकलारे, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय बाबासाहेब बारगड हे पक्षाच्या वतीने जाहीर झालेले आहेत। आणि वास्तविक पाहता हे एक ऐतिहासिक शहर आहे। छत्रपती संभाजीनगरला लागून रत्नापूर खुलताबाद शहर एकदम जवळ आहे। इथं ही भूमी संताची आणि सुफी संतांची भूमी आहे। इथलं भारतातलं सुप्रसिद्ध असं भद्रमारुती संस्थानचे जे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी काशीनाथ दादा बारगड त्यांचे बाबासाहेब बारगड हे चिरंजीव आहेत
आणि दादांचं या शहरात भद्रा मारुतीसाठी फार मोठं योगदान आहे. त्याची इतिहासात नोंद राहील आणि दादाचा वारसा पुढे नेण्यासाठी भद्रा मारुतीला जो भक्त परिवार जिल्ह्यातून, राज्यातून, देशातून येतो त्यासाठी एक बायपास रस्त्याची गरज आहे. ही बरीच जुनी मागणी आहे. परंतु आता जे आपले शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, ते नगर विकास मंत्री आहेत, त्यांच्या वतीनं आम्ही या शहरात बाबासाहेब बारगळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि इतर 6 उमेदवार वेगवेगळ्या प्रभागातून जबरदस्त आणि एकदम ताकदीने ही निवडणूक लढवत आहोत. आणि आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, खासदार संदीपानजी भुमरे साहेब, हेही जबरदस्त यांचा एक ताकद आहे आणि मोठ्या प्रमाणात या शहराला निधी उपलब्ध करून देणार आहे. कारण इथं पर्यटनाच्या दृष्टीनं फार मोठ्या युवकांना रोजगाराची संधी मिळू शकते. एक आमच्या पक्षाला जनतेने भरभरून मदत करावी, निवडून द्यावं, या शहराचा सर्वांगीण असा विकास होईल अशी मी पक्षाच्या वतीने खात्री देतो. धन्यवाद. सर, महिलांना किती तिकीट दिली आपण सर पुरुषापेक्षा? महिलांना आम्ही 3 तिकीट दिले 6 पैकी. म्हणजे महिलांनाही समान संधी दिलेल्या आहेत. आणि ज्या वेळेस आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. महाराष्ट्रात त्यांनी जे झुंजारपणे काम करतात ते रात्रीच्या 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत, त्याचा आम्हाला आमच्या नेत्यावर महाराष्ट्राच्या जनतेचं, लाडक्या बहिणीचं, लाडक्या भावाचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं सर्वांचंच प्रेम आहे आणि त्याचा आमच्या पक्षाला निश्चितपणे फायदा होणार आहे याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. थँक्यू. हो सर,